आउट टीम है और बाकी के देखिए अलीबाग टीम भी साथ में पूरी सारी टीमें समय नहीं लेंगे। यहाँ पर मैच के मैन ऑफ द मैच की भी जिक्र कर लेंगे प्रथमेश मात्रे, लेकिन आगे की प्राइज डिस्ट्रीब्यूशन की तरफ चलेंगे। यहाँ पर विपुल पाटिल सर, आप बहुत बहुत शुक्रिया विपुल सर, हम भी जरूर से यहाँ से रजा लेंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट। हॅलो, चला आपण आज यांचा संपूर्ण दिवसभर आवाज ऐकायला मिळाला असे मुंबई भूषण, ज्युनियर भूषण आणि महाराष्ट्रातील 100हून अधिक स्पर्धा करणारे स्पर्धा सम्राट चंद्रकांत शेट्टी सरांचा आपण सन्मान करणार आहोत। आपण विनंती करूयात चैतन्य पाटील यांना आपण विनंती करतोय आपण लगेच या आणि त्यांची पिताश्री इथे उपस्थित आहेत। मनोज पाटील यांच्या शुभ हस्ते आपण चंदू शेट्टी सरांचा इथं यथोचित मान सन्मान देखील करणार आहोत। सारजाच्या मैदानामध्ये अख्खा देशामध्ये जाऊन देखील ज्यांनी मराठी समालोचन केलंय, मराठीचे उत्तम समालोचक आहेत आणि अनेक युवा समालोचकांना जे घडवण्याचं काम देखील करतात असे चंद्रकांतजी शेट्टी सरांचा आपण यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत। हेमंत कोहली सरांना आपण इन्व्हाइट करूयात। आपण यथोचित मान सन्मान स्वीकारण्यासाठी आपण हेमंत कोहली सरांना आपण इन्व्हाइट करतोय, जे माहूलवरून आले। 6 बॉल 6 षटकार मारण्याचा विक्रम देखील त्यांनी केलाय आणि एक उत्तम अशी पंच देखील आहेत। अनेक वर्ष क्रिकेट देखील चांगले खेळलेत। एनआर पॅनलचे महत्त्वाचे घटक देखील पाहायला मिळतात असे हेमंतजी कोहली सरांचा आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपण करतोय। प्रभंजन परदेशी यांना आपण विनंती करूया त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत। साई पाटील आणि युवराज पाटील साहेबांना आपण विनंती करूयात आपण अतिथी कक्षामध्ये देखील दाखल व्हा। आदित्य घरत यांना आपण इन्व्हाइट करूयात, त्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय। येणार पॅनलमधील एक ऑफिशियल आता पंच पाहायला मिळणार आहेत आदित्यजी गरज जासई यांचा इथं यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय। तथा आज यांचा संपूर्ण दिवसभर आवाज ऐकायला मिळाला असे शेरू शायरीचे बादशाह बाबूशाह यांना आपण इन्व्हाइट करूयात, त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय। या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यासाठी SSS या ब्रँडच्या वतीने उत्कृष्ट दर्जाच्या कॅप्स, टी शर्ट हे देण्यात येत आहेत आणि एक ट्रॅक देखील देण्यात येतोय। आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमधील बरेचसे खेळाडू पाहायला मिळाले आणि उत्तम दर्जाची कामगिरी करणारा खेळाडू चौक गावातील नरेश पवार ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक। त्याला आपण इन्व्हाइट करूयात। नरेश पवारसाठी हे बक्षीस जात आहे। SSS ब्रँडची ब्रँडेड कॅप, ब्रँडेड टी शर्ट आणि ट्रॅक देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे। चला चौकचा नैनेश आपण थोडं स्पीडअप करा। महेंद्रजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस देत आहोत। या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्तम कामगिरी करणारा खेळाडू, चौक गावातील असा सितारा, अनेक वर्ष क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये एक बेस्ट परफॉर्मन्स याच्या माध्यमातून पाहायला मिळाला। या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन या स्पर्धेतील अलिबाग गावातील, अलिबाग तालुक्यातील मृणाल वरसुलकर ठरतोय।
उत्कृष्ट फलंदाज, अतिशय चांगली अशी याची कामगिरी पाहायला मिळाली. उत्तम कामगिरी करत असताना ज्याच्या माध्यमातून अतिशय चांगलासा खेळ पाहायला मिळाला. 4 मॅचेस मध्ये 109 धावा ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात आणि या खेळाडूला उत्कृष्ट फलंदाज आपण देत आहोत. प्रभंजन परदेशी यांना आपण इन्व्हाइट करतो, त्यांच्या शुभ हस्ते आपण हे कॅश प्राइज देखील देतो. एक आकर्षक कंपनीची टी शर्ट आणि ट्रॅक देऊन आणि तथा ब्रँडेड कंपनीची सायकल देऊन मृणाल वर्सोलकर या खेळाडूला बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट हे बक्षीस दिलं जातं. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, सर्वात जास्त विकेट ज्याच्या नावावर राहिल्यात आणि हे कॅश प्राइज देण्यासाठी, हे बक्षीस देण्यासाठी आपण युवराज पाटील आणि साई पाटील यांना इन्व्हाइट करत आहोत, ज्यांना या संपूर्ण स्पर्धेमध्ये 5 विकेट घेतल्यात असा निशान दिलवंत दादरपाडा संघाचा यश पाटील ठरलाय बेस्ट बॉलर दिस टुर्नामेंट. यश पाटीलला आपण इन्व्हाइट करूयात. या स्पर्धेमधील चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली, सर्वाधिक जास्त विकेट त्यानं घेतल्यात आणि हे बक्षीस देण्यासाठी युवराज पाटील आणि साई पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस देत आहोत. चला थोडी टीम आपण जवळ या. दादरपाडा, चौक, अलिबाग या सर्व टीम जवळ या आपण. साई पाटील आणि युवराज पाटील यांच्या शुभ हस्ते यश पाटील या खेळाडूला उत्कृष्ट गोलंदाज, एक ब्रँडेड टी शर्ट, ब्रँडेड ट्रॅक आणि त्यासोबत ब्रँडेड सायकल देऊन त्याला उत्कृष्ट गोलंदाज हे नामांकन दिलं जातं. अभिनंदन यश पाटील, चांगली कामगिरी पाहायला मिळाली. पाचवा क्रमांक घेण्यासाठी आपण चौक टीमला इन्व्हाइट करूयात. पंचम क्रमांकाचे मानकरी चौक संघाला आपण इन्व्हाइट करूयात. चला दिनेश आपण या. संपूर्ण टीम आज चांगली कामगिरी राहिली. एकूण 50 संघ खेळलेत, बराचसा दूरवरून प्रवास केलात. कर्जत खालापूर या विभागातून हा संघ आला आणि उत्तम कामगिरी राहिली आणि हे पंचम क्रमांकाचे ट्रॉफी देण्यासाठी आपण इन्व्हाइट करूयात. मनोहरजी पाटील यांच्या शुभ हस्ते पंचम क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी, रोख रक्कम रोख रक्कम 10,000 आणि आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांना सन्मान करण्यात येत आहे. उत्तम कामगिरी त्यांची पाहायला मिळाली आज संपूर्ण टीम आणि त्यांना इथं कॅश प्राइज 10,000 आणि आकर्षक ट्रॉफी देऊन त्याला सन्मान करण्यात येत आहे. उत्तम कामगिरी पाहायला मिळाली आणि अतिशय चांगलासा खेळ ज्यांच्या वतीनं पाहायला मिळाला. चतुर्थ क्रमांक आर्यन स्पोर्ट टाकेगाव अंडर-25 प्रशांत घरत यांना आपण इन्व्हाइट करूयात. प्रशांत घरत ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आपण देखील या आणि ही ट्रॉफी देण्यासाठी आपण विनंती करूयात आदित्य घरत. या आदित्य आपण. चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरलेत आर्यन स्पोर्ट टाकेगाव अंडर-25 चा संघ. अतिशय चांगली कामगिरी राहिली. समीर शेठ पाटील आणि प्रशांत घरत यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळतो. चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आणि रोख रक्कम 10,000. रोख रक्कम 15,000चा आर्थिक पाठबळ त्याला आपण बक्षीस देतो. तृतीय क्रमांकाचा पारितोषिक जातं युवी स्पोर्ट अलिबाग टीम. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. आपण त्यांना इन्व्हाइट करूयात. अलिबाग टीम आपण देखील या. मृणाल आणि संपूर्ण टीम संघाचे संघमालक इथे युवराज पाटील पाहायला मिळतात, साई पाटील देखील पाहायला मिळतात. उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हे करण मिडवे यांच्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस देतोय.
अलिबाग टीम चला या आज संघाचे संघ मालक आहेत. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांच्या मालकीचा संघ खेळताना पाहायला मिळतो. उत्तम कामगिरी त्यांची राहिली आहे. गत वर्षामध्ये सुपर 8 पर्यंत त्यांचा संघ दाखल देखील झाला होता आणि यंदा देखील अलिबाग संघ इथं आला आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी देखील राहिला आहे. अभिनंदन युवराज पाटील आणि संपूर्ण टीम त्यांचा संघ इथं बक्षीस पटकावताना पाहायला मिळतोय. द्वितीय क्रमांकाचा मानकरी आणि हे बक्षीस देण्यासाठी आपण इन्व्हाइट करूयात चेतन भोईर यांना आपण इन्व्हाइट करतोय. चेतन भोईर ज्यांच्या वतीनं प्रथम द्वितीय आणि तृतीय चतुर्थ आणि पंचम या 5 क्रमांकाच्या ट्रॉफ्या देण्यात आल्यात. त्यांना आपण विनंती करूया. चेतन ते येत नाहीयेत. महेंद्र पाटील यांना आपण इन्व्हाइट करूयात. त्यांच्या शुभ हस्ते आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आणि हे चला बाबूशाह आपण देखील या ट्रॉफी देण्यासाठी या. बाबूशाह आहेत शिवशाहीचे बादशाह आणि आमच्या हिंदीतील एक उत्तम समालोचक आणि द्वितीय क्रमांकाचे मानकरी वनस्फोट टाकीगाव. अतिशय चांगली कामगिरी या संघाची राहिली आणि आज एकूण 2 ट्रॉफ्या या गावामध्ये जाताना पाहायला मिळणार आहेत. अभिनंदन टाकीगाव टीम. आणि या स्पर्धेतील प्रथम क्रमांक महेंद्रजी पाटील आणि मनोहरजी पाटील या दोन्ही बंधूंना आपण इन्व्हाइट करूयात. प्रथम क्रमांकाचे मानकरी. बऱ्याच वर्ष संघर्ष करत राहिला हा गाव क्रिकेट क्षेत्रामध्ये, पण आज आपल्या नावाची एक वेगळी छाप ज्यांनी सोडलंय असा निशांत 11 दादरपाडा संघ ठरला. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन, रोख रक्कम 50,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी देऊन या स्पर्धेतील विजेतेपद पटकावलंय. आज 50 संघातून खेळत असताना चांगली कामगिरी चेतन भोईर आणि त्यांची संपूर्ण टीमची राहिली. निमिष मोहितेची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आणि आज दादरपाडा संघानं 50 संघांमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी देखील ठरले. अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळते. उत्तम कामगिरी करत असताना आज निशांत 11 दादरपाडा संघ पाहायला मिळाला. अभिनंदन चेतन भोईर आणि संपूर्ण टीम. चांगली कामगिरी या संपूर्ण टीमची पाहायला मिळते. आणि हे मालिकेचं बक्षीस देण्यासाठी आपण साई पाटील, युवराज पाटील यांना आपण इन्व्हाइट करतोय. या स्पर्धेमधील उरण तालुक्यातील रबर बॉलची ही स्पर्धा आणि या स्पर्धेमधील एकूण ज्या खेळाडूच्या नावावर या स्पर्धेमध्ये तो आला आणि त्यानं संपूर्ण या स्पर्धेमध्ये सर्वाधिक लांबलचक षटकार मारले. सर्वाधिक चांगले फटके त्याच्या बॅट मधून आल्यात. आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमधील तब्बल 4 मॅचेसमध्ये 156 धावा ज्याच्या नावावर पाहायला मिळाल्या. आपल्या कारकिर्दीमध्ये ज्याने 7वी बाईक ज्याच्या नावावर जात आहे ते नाव आहे चैतन्य मनोहर पाटील, टाकीगावचा सितारा. एकदा टाळ्या उजावू द्या चैतन्यसाठी. क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये अवघ्या 3 वर्षामध्ये 7वी बाईक टाकीगावच्या चमचमत्या सितारा चैतन्य पाटीलच्या नावावर पाहायला मिळते. तब्बल 156 पॉईंट त्याच्या नावावर राहिलेत. 4 मॅचेस मध्ये तो चांगल्या रीतीने खेळला आणि उत्तम कामगिरी करत असताना आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमधली 7वी बाईक जिंकणारा टाकीगावचा सितारा चैतन्य पाटील या स्पर्धेतील मालिकेचं बक्षीस त्याला दिलं जातं. युवराज पाटील, साई पाटील यांच्या शुभ हस्ते ही बाईक देतोय आपण. चैतन्यला 7वी बाईक त्याच्या नावावर पाहायला मिळाली. उत्तम कामगिरी चैतन्य पाटील याची नेहमी पाहायला मिळते आणि अभिनंदन चैतन्य पाटील. आज टाकीगावमध्ये टिबल धमाका पाहायला मिळते. 2 ट्रॉफ्या तर जिंकल्या, त्यासोबत बाईक देखील पाहायला मिळते आणि अभिनंदन. आज एक मोठी स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली, मैत्री चषक रबर बॉलची ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये मालिकेचं बक्षीस देखील चैतन्य पाटीलनं जिंकलं. 7वी बाईक त्याच्या नावावर पाहायला मिळाली. महत्वाचा हा देखील खेळाडू चैतन्य पाटील. अभिनंदन. संपूर्ण आयोजन कमिटीचे आपण आभार व्यक्त करूयात. मैत्री चषक 5 दिवसाची रबर बॉलची स्पर्धा, एकूण 50 संघ खेळलेत, त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूयात. पाऊस थोडंसं रिमझिम चालू होतोय, त्या अगोदर आपण सुरक्षित घरी जा आणि ही स्पर्धा इथे